जे बोलतोय त्याला उत्तर द्या ना. जतचा कारखाना तुम्ही 40 कोटी रुपये मध्ये घेतला. जतच्या कारखान्याची जमीन आहे 250 एकर. आता तिथं दर चालू आहे किती? मी 5 म्हटलो, पण मला डॉक्टर आरळी म्हणले अरे तिथं 10-15 लाख रुपये दर चालू आहे मेन रोडचा. आतला सरासरी 5 न धरला. 250 एकराचं पैसे झाले किती? तुम्ही आता सांगलीत राहता, 5 लाख रुपयानं जर गुंठा जमीन पकडली तर एका एकराचे 2 कोटी रुपये झाले आणि 250चे 500 कोटी झाले. म्हणजे हा धंदा बरा नाही का जयंत पाटलाचा? एकदम गरीब तोंड करून गोड गोड बोलून जर 500 कोटीची प्रॉपर्टी, ती पण सभासदांची, ती पण दुष्काळी तालुक्यातली. अरे दुष्काळी तालुक्याला तुम्ही काही दिलं नाही आणि जे लोकांनी उभा केलं ते ढापलं. मग हा नालायकपणा किती आहे? माझ्याकडे लक्ष देऊ नका. ह्याचं उत्तर द्या ना. 40 कोटी रुपयामध्ये तुम्ही जतचा कारखाना ढापला. कारखान्याचं व्हॅल्युएशन वेगळं. तुम्ही जमिनीचे जेवढे पैसे झाले तो का घेतला कारखाना? कशासाठी घेतला? तो सभासदांचा राहावा यासाठी का नाही प्रयत्न केला? बरं आता त्यापुढे जाऊन महाकालीचं नुसतं 140 कोटीचं कर्ज आहे आणि बँकेनं कारखान्याला जमीन विक्रीला परवानगी दिली आहे. जमीन विक्रीला ज्याला परवानगी दिली आहे त्यांनी दर काढलाय 35 लाख रुपये गुंठा. आता कवठेमंकाळचा महाकाली कारखाना शहरात आहे, एसटी स्टँडला लागून त्यांची जागा आहे. आता कुठल्याही शहरात गेलं तर एसटी स्टँडला सगळ्यात हायेस्ट दर असतात. आता 35 लाख रुपये गुंठ्यानं जर विचार केला आणि प्लॉट पाडून 30 गुंठे 28 ते 30 गुंठे विक्रीला मिळत आहेत. 35 जाऊ द्या, 30 न हिशोब धरला तर 9 कोटी रुपये एका एकराचे होत आहेत. 140